नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणेकरांचे ग्रामदैवत असलेल्या ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. अंदाजे 1100 वर्ष जुन्या मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त कोपिनेश्वर मंदिर पोलीस व प्रशासन यांच्या वतीने विशेष दर्शन व्यवस्था, भाविकांसाठी स्वतंत्र रांगा अशा विविध प्रकारचे नियोजन करण्यात आलं होतं. तसेच श्रद्धाळूंच्या मते ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातील हे पुरातनकालीन शिवलिंग 10 ते 12 फूटपेक्षा जास्त उंचीचं आहे. ते राज्यातील सर्वात मोठ्या पिंडींपैकी एक मानलं जातं. दरम्यान अनेक वर्षांच्या परंपरेनुसार यंदाही विविध प्रकारच्या फुलांनी मंदिर सजले असून या फुलांमध्ये पिवळा, केशरी गोंडा, लाल गुलाबी रंगाचे गुलाब आणि विविध प्रकारच्या पानांनी शिवलिंग परिसर सजवण्यात आला होता. मंदिर परिसरातील इतर मंदिरांना देखील फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं होतं. तसेच महाशिवरात्रीला या मंदिरात मोठी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासन व मंदिर समिती विशेष नियोजन करते. महिला पुरुष ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग, तर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त रात्रभर अभिषेक पूजा सोय करण्यात आली होती. ठाण्यातील या पुरातन कोपिनेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या शिवदर्शनासाठी लांबच लांब रांग लागलेली होती. भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दरम्यान यावेळी इतर भाविकांसह भाजप आमदार निरंजन डावकरे, माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेवक संजय तरे, कुटुंबीय नगरसेवक पवन कदम इत्यादी मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. इंदिरानगर रूपादेवी पाडा नंबर 2 रोड नंबर 3334 मशिदीजवळ वागळे स्ट्रीट ठाणे येथे शासकीय भूखंडावरती नवाबी इंतजामिया कमिटीने बांधलेल्या मदरसा आणि मशिदीचं बेकायदेशीरपणे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या विस्तारीकरणाच्या नादामध्ये येथील नागरिकांची वहिवाटच बंद करण्यात आलेली आहे. या संदर्भात स्थानिक नागरिक रवींद्र गुप्ता हे 2022 पासून तक्रार करूनही कारवाई करण्यात येत नसल्याने शेवटी त्यांनी उपाय म्हणून गुप्ता यांनी आपल्या कुटुंबियासह थेट ठाणे महानगरपालिकेसमोरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे या उपोषणाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा दावा करत श्रीनगर पोलिसांनी गुप्ता यांच्यावरती कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे परिसरामध्ये संताप व्यक्त केला जातोय. इंदिरानगर वागळे स्टेट परिसरामध्ये शासकीय भूखंडावरती अशा प्रकारे एक धार्मिक स्थळ बांधण्यात आलेली आहेत. ही मशीद अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहेत. अत्यंत छोट्या खाणी असलेली ही मशीद आता विस्तारित करण्यात आलेली आहे. या मशिदीच्या मागील भागामध्ये एक मोठा शासकीय भूखंड आहे. या ठिकाणी सूफी मोहम्मद अहमद शेख यांनी मशीद बांधली होती. सूफी मोहम्मद अहमद शेख हे आता हयात असताना त्यांच्या सहाय्याने स्थानिक नागरिकांनी एक सामायिक पाण्याची टाकी उभारली होती. ती टाकी उभारताना रवींद्र गुप्ता यांच्या घराच्या भिंतीपासून 10 फूट जागा सूफी मोहम्मद अहमद शेख यांनी सोडली होती. या पाण्याच्या टाकीतून गुप्ता इतर रहिवासी सदर मशिदीला पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र सूफी मोहम्मद अहमद शेख याचं निधन झाल्यानंतर नवाबी इंतजामिया कमिटीने मशिदीचा ताबा घेतलाय. हा ताबा घेतल्यानंतर कमिटीने बेकायदेशीरपणे विस्तारीकरण सुरू केलंय. हे विस्तारीकरण करत असताना मशिदीच्या आजूबाजूला व्यावसायिक गाळ्यांची उभारणी केली होती. तर आता या नवाबी इंतजामिया कमिटीने रहिवाशांच्या भिंतीचा वापर करून बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केले. त्यामुळे रहिवाशांची वहिवाटच बंद झालेली आहे. त्यामुळे रवींद्र गुप्ता यांनी ठाणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. मात्र वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने आज त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले. रवींद्र गुप्ता, इंदिरानगर रूपादेवी पाड़ा नंबर 2 वागले स्टेट ठाणे 4। मेरा सच्ची प्रॉब्लम क्या है कि मेरे घर के बाजू में मस्जिद छोटी सी थी, अभी वो बहुत बड़ी बना रहे हैं और मेरे यहाँ एक गेट बना दिया उन्होंने और सीढ़ी लगा दी है और पीछे उन्होंने टॉयलेट बना दिया है। उसका स्मेल आ रहा है मेरे घर में और पीछे से उन्होंने पूरा गली में बहुत बड़ा दीवार उन्होंने बना दिया है। तो ये सब चीज़ की वजह से हमें प्रॉब्लम हो रही है कि ये हमारी भी ज़मीन उनकी ना हो जाए, ऐसा उनका मांग हो जाए। बस ये चीज़ की प्रॉब्लम है। तो जैसे पहले थी वैसे वो कर दे, वो चीज़ हमारी मांग है। सर जी, मैं 2022 में भी टीएमसी में लेटर दिया हूँ, 2025 में भी दिया और 2026 में भी अभी दे के 2 तारीख से अभी मैंने 16 तारीख का उपोषण के लिए बैठने के लिए ये किया गया। संदीप रघु शेट्टी या इसमाने गाड्या भाड्याने घेतल्या असून तो आम्हाला भाडंही देत नाही आणि गाड्याही देत नाही, भेटतही नाही. त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे अशा प्रकारची तक्रार ठाणे गुन्हे शाखा उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्याकडे आली होती. त्या अनुषंगाने तपासासाठी उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी ती गुन्हे शाखा युनिट 5 कडे वर्ग केली. त्याप्रमाणे युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील
यांनी तपास सुरू केला. आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांनी दिलेल्या बातमीवरून आरोपी संदीप शेट्टी याचं वय 38 वर्ष असून तो उलवे येथे राहणार आहे. शेट्टीकडे चौकशी केली असता त्याने अनेक व्यक्तींना अधिकचे मासिक भाडे देतो असं आमिष दाखवून त्यांची चारचाकी वाहनं ताब्यात घेऊन परस्पर गहाण ठेवल्याचं निष्पन्न झालंय. सखोल चौकशीमध्ये आरोपीकडून 2,44,15,000 रुपये किमतीची 32 विविध वाहनं नवी मुंबईला जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी येथून जप्त करण्यात आलेली आहे. या वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आरोपी ही वाहने नुसत्या तोंडी बोलीवरती मालकाकडून घेऊन 3 ते 4 लाख रुपयांना जो गिऱ्हाईक मिळेल त्याला देत असे. तो गेल्या 1.5 वर्षापासून हेच करत होता. गाडी घेताना तो 2 महिन्यांचे पैसे ॲडव्हान्स देत असे. त्यानंतर गाडी घेऊन पोबारा करत असे आणि घेतलेल्या गाड्या स्वस्तात विकत असे. अशा प्रकारे त्याने बरेच लोकांकडनं पैसे घेतले होते. याबाबत गाड्या भाड्याने लावतो असं म्हणून कोणी फसवणूक करून गाड्या घेण्याचा प्रयत्न करत असेल तर नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. वागळे पोलीस स्टेशन येथे वाहनांचा अपहार किंवा वाहनांच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता, ज्याचा तपास गुन्हे शाखा घटक 5चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत आहे. ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उलवे नवी मुंबई याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून एकूण 32 वाहने जवळपास 2,44,40,00,000ची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी. यापूर्वी त्याच्यावर 2021ला नवी मुंबई परिसरामध्ये 3 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फसवणूक, अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत. याची मोडस अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यानं देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशी फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा. सदरचे वाहन तो इतर इस्मांना गहाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा अशी त्याची मोडस आहे. यापूर्वी या आरोपीनं अशा सेम प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, ज्यामध्ये 2021ला नवी मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल. प्रायव्हेट गाड्या आहेत का टुरिस्ट गाड्या आहेत? प्रायव्हेट देखील आहेत, टुरिस्ट देखील आहेत. आता सध्या 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत. यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे. सदरची वाहनं त्यांना छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, त्याचबरोबर पनवेल, कल्याण, परभणी अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं गहाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली होती. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. अभिनय कट्ट्यावरती ज्येष्ठ कॅमेरामॅन नंदकुमार वाडदेकर यांची मुलाखत त्यांच्या सह्याद्री वाहिनीवरील ब्लॅक अँड व्हाईट्स काळापासूनचा जीवन प्रवास उलगडण्यात आला आहे. जेव्हा कॅमेरा बोलतो तेव्हा नक्की कसं वाटतं हे सर्व अनुभवायला अभिनय कट्टा जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजक व निमंत्रक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनय कट्ट्यावरती ज्येष्ठ कॅमेरामॅन नंदकुमार वाडदेकर यांचा स्वभाव या मुलाखतीतून लक्षात आला. या मुलाखतीमुळे उपस्थित नागरिकांना
नंदकुमार वाडदेकर यांच्या कर्तृत्वाची उंची लक्षात आली. अभिनय कट्ट्याच्या माधुरी कोळी यांनी वाडदेकरांचा हा प्रवास सांगण्यासाठी त्यांना बोलतं केलं. अभिनय कट्ट्यातर्फे आयोजक किरण नागती यांनी वाडदेकरांचा सत्कार देखील केला आहे. 10वी 11वी पास झालेले सगळे होते. तर आमचं दिली फाटे म्हणून आमचा विद्यार्थी सेनेला तेव्हा भगवा गार्ड होतं, विद्यार्थी सेना नव्हते. सर आठवत आहे तुम्हाला? तेव्हा भगवा गार्ड होतं. हां, आणि दिली फाटे आमचे मुख्य असायचे. मग ते ठरवायचे की मराठी लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, इकडे जायला पाहिजे, तिकडे जायला पाहिजे. आम्ही जायचो सगळीकडे आणि जमायचो. तेव्हा बाळासाहेब रानडे रोडला राहत होते आणि ते तिकडे कार्टून करायचे, श्रीकांतजी पेटी वाजवत असायचे आणि प्रबोधनकार झोपलेले असायचे. आणि तेव्हा उद्धवसाहेब वगैरे ते राहत होते, पालघरमध्ये राहत होते त्यावेळेला. तर त्याच्यावर तिकडे गेल्यानंतर काय काय जायचं, इकडे जायचं, चला काय बाबा तुझ्याकडे काय नाही. मग आम्ही एकाच्या 2 कानफड मारल्या. तो एवढा घाबरला ऑफिसर, त्याची बेल लावली. पण त्याला सांगता येणं की यांनी मारलं म्हणून. पोलीस आले, आम्ही समोर उभे, काही करू शकला नाही. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त समन्वय प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी, आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान कार्यक्रम ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. या अनुष्ठानाचे आयोजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तसेच समन्वय प्रतिष्ठान ठाणेचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. कार्यक्रमास खासदार नरेश मस्के, ठाणे शहर आमदार संजय केळकर, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी तसेच ठाणे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे येथील केशव शंखनाद पथकाच्या मंगल शंखनादाने अनुष्ठानाची सुरुवात झाली. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातून आणलेल्या पवित्र ज्योतीने लघुरुद्र अनुष्ठानचा प्रारंभ करण्यात आला. या महायज्ञात तब्बल 151 जोडप्यांनी सहभाग नोंदवत अनुष्ठान पूर्ण केलं. वाल्मिकी, मातंग, बौद्ध, आदिवासी, पारधी, खाटी, मुस्लिम, चर्मकार, विश्वकर्मा इत्यादी बहुजन समाजातील जोडप्यांसह विविध समाज घटकांचा सहभाग लक्षणीय होता. विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात धर्मांतर केलेल्या 4 जोडप्यांनीही अनुष्ठानामध्ये सहभाग घेतला. तसेच ओरिसा, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यांमधून भाविकांनीही महायज्ञामध्ये सहभागी होऊन धार्मिक एकात्मतेचा संदेश दिलाय. विविध धर्म, समाज घटक आणि प्रांतातील नागरिक या अनुष्ठानासाठी ठाण्यामध्ये एकवटलेत, हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. अनुष्ठानात सहभागी झालेल्या सर्व जोडप्यांचा आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आलाय. सायंकाळी महाशिवरात्रीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. उत्तर भारतीय कलाकारांनी सादर केलेल्या शिवतांडव आणि अघोरी नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली आणि कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणामध्ये झाली. ठाणेकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान जे आयोजित केलेलं आहे त्याच्या माध्यमाने निश्चितपणे ठाणेकरांना एक चांगला आध्यात्मिक आणि अलौकिक असा या प्रसंगी अनुभव येत असतो. आणि जवळजवळ 150 पेक्षा जास्त जोडपी या हवनात्मक लघुरुद्रामध्ये नेहमीच येत असतात आणि ते याच्यामध्ये सहभागी होत असतात. त्याच्यामुळे मी आपल्यालाही ठाणेकर म्हणून विनंती करेन की आवर्जून आपण या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी. सायंकाळी याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याच्यानंतर रात्री 10 नंतर मृत्युंजय जप याचं पठण हे होणार आहे आणि त्याच्यामुळे या एक सुंदर अशा वातावरणाचा आपणही लाभ घ्यावा अशी विनंती. मानवाला आंतरिक शुद्धतेबरोबरच शुद्ध पर्यावरणीय वातावरणासाठी विशिष्ट सेंद्रिय आणि औषधीयुक्त घटकांची मंत्रोच्चारात अग्नीमध्ये आहुती देण्याची अग्निहोत्र आचरण ही एक प्रभावी प्रक्रिया आहे, असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले आहे. कोकण ग्रामविकास मंडळाच्या शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवामध्ये केळकर यांनी स्वतः अग्निहोत्र आचरण केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केळकर यांनी अग्निहोत्र विधीची महती विशद केली आहे. सामाजिक भान ठेवून अशा प्रकारचा पर्यावरणभिमुख अग्निहोत्र उपक्रम इतरांनीही आयोजित करण्याचं आवाहन केलं आहे. या प्रसंगी मालवणी महोत्सवाचे आयोजक नगरसेवक सीताराम राणे, नगरसेवक विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, इतर भाविकांनी देखील अग्निहोत्रामध्ये सहभाग नोंदवला. ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानामध्ये कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये सुरू असलेल्या मालवणी महोत्सवाचे यंदाचे 27वे वर्ष आहे.
या मालवणी महोत्सवामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रमासोबतच खवय्यांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि भाविकांसाठी अग्निहोत्र विधी उपलब्ध केले आहेत. आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या संकल्पनेतून अक्कलकोट येथून शिवपुरीच्या विश्व फाउंडेशनच्या माध्यमातून मालवणी महोत्सवामध्ये दररोज अग्निहोत्र करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय अग्निहोत्रासाठी लागणाऱ्या सामुग्रीचा स्टॉल देखील महोत्सवामध्ये उपलब्ध आहे. ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी देखील मालवणी महोत्सवामध्ये अग्निहोत्र अनुष्ठान केलं आहे. हा मालवणी महोत्सवातला अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम आहे आणि हा दरवर्षी आमचे सीताराम राणे यांच्या पुढाकाराने जसं बाकीचं होतं सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य संमेलन, खाद्य संस्कृती, तसं धार्मिक देखील या ठिकाणी होतं. आणि हा अग्निहोत्राचा कार्यक्रम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आपला पारंपरिक पूर्वकालीन आलेला आहे. शेकडो वर्ष आपले पूर्वज जे आहेत ते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला अग्निहोत्र करत होते आणि सूर्यपूजा, अग्निपूजा आणि निसर्गाला आपण आपल्या कडनं ज्याला म्हणता येईल की कृतज्ञता व्यक्त करायची आहे की तुझ्यामुळे मी आहे. आणि ती ही पूजा असते अग्निहोत्राची आणि ती अग्निहोत्राची पूजेचा उपक्रम या ठिकाणी दर मालवणी उत्सवात होतो. जवळजवळ 100च्या वर देशातले लोक खरं म्हणजे अग्निहोत्र करतात आणि अग्निहोत्र हे सर्वोच्च पूजा आहे असंही म्हटलं जातं आणि हा उपक्रम लोकांना हवा असा वाटतो. अनेक लोक याच्यामध्ये सहभागी होतात. आज तर आम्ही देखील या उपक्रमामध्ये अग्निहोत्राच्या सहभागी झालो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.